काय कोण येऊ शकते निवडून? आता आपण काय सांगा बा, सगळं येते आता. तरी हवा कोणाची आहे? काय वाटतं? मला ऐकूच नाहीत बाबा बैराव. बरं. काय वाटतं हो तुम्हाला? वाटते कोणाची हवा वाटते सध्या बेनोडा गावात, म्हणजे कोण येऊ शकते निवडून? काय मस्त खाता बा तुम्ही. हवा मी काय म्हटलं दादाले, आज 20 तारखेला समजन बा म्हटलं. 10 जणांची लिस्ट राहते म्हटलं, ह्या ह्या त्याचा. आता तिथं गेल्यावर कोणाच्या कोण शिक्का देते हे माहित आहे काय? येईल काय सांगू. हो झालं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल. आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल. आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड. मोर्शी वरुड मतदारसंघात हवा कोणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पोहोचलेलो आहोत. ते म्हणजे आता बेनोडा गावामध्ये, आणि बेनोडा गावामध्ये नेमक्या कुठल्या उमेदवाराची हवा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. बरीच मंडळी या गावात बसलेली आपल्याला दिसत आहेत. काय वाटते कोणाची हवा आहे, कोण येऊ शकते निवडून? पक्षाची. म्हणजे अपक्ष का? अपक्ष का म्हणजे इथं दोन्ही पक्ष असल्यानंतर शेतकऱ्यावर अजिबात लक्ष दिलं नाही. शेतकरी भावानं मरून गेल्या. संत्रा, कापूस, सोयाबीन. अपक्ष उमेदवार कोण? आपला ठाकरे, विक्रम ठाकरे. तुम्हाला काय वाटते? मला तेच वाटते, विक्रम ठाकरे. तुम्ही बिल्लाही लावलाय विक्रम? हा स्वतः मी लावला. हे दोन्ही पक्ष मला पसंत नसल्यामुळं मी अपक्षाची निवड केली आणि नोटाला देण्यापेक्षा अपक्षाला मत देतो. काय पक्का. चला आपण या बाजूने देखील बरीच नागरिक मंडळ. कोणाची? कोणी देवेंद्र भुयार म्हणते, कोणी आपला म्हणते. काय सांगावं. तुम्हाला काय वाटतं? आमचा अंदाज वाटते बाबा देवेंद्र भुयारची सीट निघून असं वाटते. काय वाटतं काकाजी, कोण येऊ शकते निवडून? भाजप 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 पाहिजे ना. विक्रम ठाकरे आहे शकते. या बाजूनं बरीच मंडळी आहे, त्या बाजूनं देखील आहे. आपण रोडच्या पलीकडच्या साईडनं जाऊ आणि जनतेसोबत बातचीत करू. देवेंद्र भुयार, काय काय वाटते? सनातनी बीजेपी. काय बीजेपी. काय वाटते कोणी निवडून? निवडून कोण येऊ शकते? अजून काय चित्र अजून काय स्पष्ट झालेलं. तरी लढत कोणामध्ये राहील? लढत टिकत आहे. तिहेरी लढत आहे. त्या बाजूने आपण बरेच नागरिक मंडळी आहे. काय वाटते कोणाची मध्ये लढत होईल, कोणाची हवा वाटते? हवा तर सध्या विक्रम ठाकरे आहे. या बाजूने देखील आपण जाऊ. व्यापारी मंडळी आहेत, व्यापाऱ्यांसोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. काय वाटते कोणाची हवा आहे सध्या? हवा सांगता नाही, पण मत विकासाला आहे. कोणा केला मग विकास? तर विकास कोणा केला हे समजून जाईल ना 23 तारखेला. विद्यमान आमदारांना द्यायचं मग 23 तारखेला समजून. मत कसं सांगा नाही, म्हणजे कोण वाटते निवडून कोणी? मत कसं सांगणार आहे तुम्ही सांगा. अंदाज सांगा. मत यायला देतो. मत विकासाला. आणि काय सांगणार कोणाची हवा वाटते? हवा तर काही वाटत नाही सध्या. काय वाटते तुम्हाला, कसं चित्र राहील, कोणामध्ये लढत होईल? मला तर असं वाटते की देवेंद्र भुयार आणि आपला विक्रमजी ठाकरे यांच्यात लढत व्हायला पाहिजे. होईल यांच्यात. या बाजूने देखील काही मंडळी आहे, व्यापारी बंधू. काय वाटते कोणामध्ये लढत होईल? चौफेर लढत आहे. निकालात जनता ठरवल. सध्या कुणाचंच काही आपण निश्चित सांगू शकत नाही का हा विजय होईल. बरेच मंडळी खाली आहेत. सर्व नागरिकांसोबत आपण बातचीत करू. काय वाटते कोणाची हवा वाटते सध्या बेनोडा गावात, म्हणजे कोण येऊ शकते निवडून? काय मस्त खाता बा तुम्ही. आता कोण येते आणि काय येते. तरी हवा कोणाची वाटते? आता हवा नाही ना, काहीच नाही आहे. हवा काय आहे, जागते 20 तारखेला जाते की नाही हे एवढे चिन्ह राहते. कोणाच्या गांडीवर कोण थप्पा मारते हे कोणाला माहित. काय वाटतं? देवेंद्रची हवा वाटते. देवेंद्र भुयार. मला वाटते पाहिजे म्हणून. कधी आलाच ते विचारात एखाद्या वेळी यायला पाहिजे. काय वाटतं? आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस
वाटून राहिली. कोणतं राष्ट्रवादी काँग्रेस? पवार गट, अजित पवारची. या बाजूनं काही मंडळी आहे, त्यांच्यासोबत आपण बातचीत जाणून घेणार आहोत. काय वाटते, कोणाची हवा आहे सध्या मतदारसंघात? कोण येऊ शकते? विक्रम ठाकरेची हवा आहे सध्या. येऊ शकते निवडून? येऊ शकते असं तुम्हाला जो पैसे देते बायाले तेच निवडून येईन की नाही. कमळ? हो. तुमको क्या लगता? मेरे को भी अपने ठाकरे साहब ही लगते विक्रम ठाकरे? हाँ ठाकरे साहब. या बाजूला देखील हा बरीच मंडळी आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत जनतेचा कौल. काय वाटते, कोणाची हवा आहे सध्या? सध्या हवा तर अजून तर काही सांगता येत नाही. हे टायमावर सांगू काय आहे, अजून सांगता नाही येत हवा कोणाची आहे. की निवडून आता काय सांगा आपण, घड्याळ आहे ते हे काय म्हणजे कमळ येते का हे येते. या बाजूनं जाऊ आपण. आणि काय वाटते, कोणाची हवा आहे सध्या तर तिन्हीची हवा चालू आहे सध्या. हॉटेलमध्ये आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. आणि कोण नेमकं, काय वाटते, कोणाची हवा आहे सध्या? सध्या तर सांगता नाही कोणाची हवा आहे. तर चार लढत कोणामध्ये होईल? लढत घड्याळ आणि कोणामध्ये लढत होईल? हवा मला वाटते घड्याळची आहे. घड्याळ येऊ शकतो. सध्या तर काही सांगता नाहीत बा. सगळे तर पक्ष आता सारखेच दिसून राहिले सेम मध्ये. चारही पक्षाची हवा एक सारखी दिसून राहिली. कॉम्पिटिशन चांगला आहे सध्या देवेंद्र आणि कमळ मध्ये. सध्या आमचं बेनोड तर कमळचं पक्का आहे. हा, काही धाक नाही. देवेंद्र भाऊची वोटिंग आहे साधारण. विक्रमदाजे जे आहे. आपण आता जरूड गावामध्ये आलेलो आहोत आणि जरूड गावातील जनता नेमकी कुणाकडे कौल देते आहे ते बघणार आहोत. या बाजूनं बरीच मंडळी आहे. काय वाटते हो काका, कोण येऊ शकते निवडून? आता काय सांगावं, हवा कोणाची आहे? आता कोणाची हवा सांगावं, कोणाची सांगा, कोणाचं हे आहे एकदम लढत कोणा? लिफाफा पक्का आहे काय? पक्का लिफाफा. काय वाटते हो? 4 मेंबर पैकी तर आम्हाला मेंबर म्हणजे विक्रम भाऊच वाटते बा. विक्रम भाऊ, कारण का त्याचं दमदार कार्य आहे, चांगलं व्यवस्थित काम आहे. काय वाटते दादा? लिफाफा विक्रम पक्का आहे? पक्का पक्का. कोणामध्ये लढत होणार? तरी तर काही आता सांगू शकत नाही. चौरंगी लढत आहे. काय वाटते? हॅलो, लाडक्या बहिणीचे दिले आहे. हो, आता याची दिसते बा घड्याळनं याची लिफाफ्याची. तुम्हाला काय वाटतं? लिफाफा. सध्या 4 जण रेसिंग मध्ये आहे. यावलकर, घड्याळ आणि ठाकरे. तर त्याच्यापैकी समजा यावलकर आणि लिफाफा आणि घड्याळ हे 3चं रेसिंग चांगलं आहे. शेवटच्या क्षणी 2 कोण राहील? शेवटच्या क्षणी ठाकरे आणि यावलकर. मला नाही समजलं. तुम्हाला काय वाटते? ठाकरेचा दिसते बा. ठाकरेची. तुम्हाला काय वाटते? काय वाटते? काय हे भाऊ ठाकरे? हो. तुम्हाला काय वाटते? अजून विचार व्हायचाच आहे आमचा. पक्का व्हायचा आहे. हो, काय ठरवलंय? आपला विचार व्हायचा आहे बा. केव्हा होणार आहे विचार? आणल्या दिवशी. त्या दिवशी मतदान दिन त्या वक्ती विचार आमचा. आतापासून विचार काय करायचा. पक्क निवडून येईल? विक्रम भाऊ ठाकरे. माणूस व्यवस्थित आहे. कोणाचं मार्गदर्शन न करणारा आणि कुणाही राजनीतीच्या याच्यामध्ये एकही व्यक्ती नाही त्याच्या मागे. वडील आहे फक्त, म्हणून आम्ही त्याला मतदान करू. या बाजूनं देखील बरीच मंडळी आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे बा, चौघात फाईट आहे. काय तिघात जास्त फाईट आहे. आता कोण कोणाचं पाळलं भारी होईल काही सांगता येत नाही. एका रात्री पलटते काम. काय पैसे वाटन तर लोक म्हणते पैसे वाटा म्हणते, आता तेव्हा मत देतो म्हणते. काय या बाजूनं युवा वर्ग आहे, इकडे देखील आहे काही मंडळी. काय वाटते हो, कोण येऊ शकते निवडून? दोन्ही ज्याच्यात टक्कर आहे. या राष्ट्रवादी घड्याळ याच्यापर्यंत टक्कर नाही राहील.
आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।